दाखवायला तर ते काय आहे ते साहेब दाखवायचं पण नाही आम्ही घ्यायचं ना तुम्ही दाखवायचं पण नाही काय आहे ते तुम्ही आरोप केले का तुम्ही पळता म्हणजे तुम्ही कोण आहे तुमच्याकडे आणली ती कविता तुमच्याकडे आणली चांगली गोष्ट करून तुम्ही काम पैसे नाही का साहेब तुम्हाला विनंती करतो म्हणजे दाखवायचं म्हणजे आम्ही हे करायचं घेऊन जायचं दाखवायला आणले का तुम्हाला नाही फोटो नका प्लीज ही माझी बेइज्जती आहे तुमची बेइज्जती नाही तुम्ही लोकांची बेइज्जती केली लोकांची बेइज्जती केली लोकांना लोक पडतात ऍक्सिडेंट होऊन लोकांचा जीव जातो त्याचा काही नाही तेव्हा त्याची बेइज्जती नाही होत बाहेर मी तुम्हाला बोललो ना त्याच्यावर ऍक्शन घेऊ आपण अहो काय कधी लोकांनी जीव गेल्यावर ऍक्शन घेणार काय माणसं मेल्यावरती ऍक्शन अशी माणसं चालतात लोकांचा जीव गेल्यावर तुम्ही ऍक्शन घेणार काय अशी माणसं लंगडी पगडी माणसं तुम्ही लाज वाटते तुम्हाला तुम्ही चोरा घेऊन तुम्हाला भीती वाटते पत्र घ्यायला पैसे खाताना तेव्हा मजा वाटते पैसे खाताना मजा वाटते लोकांचा जीव गेल्यावर तुम्ही बघणार टेंडर पास करा त्याच्याकडनं पैसे नमस्कार मी सचिन कदम मनसे शहर सचिव नवी मुंबई शिवूड्समध्ये एक 15 ते 20 दिवसापूर्वी डांबरीकरण केलेला रस्ता होता म्हणजे आपण बघितलं की सावळा हॉस्पिटल ते पाम बीच रोड आहे ते सावळा हॉस्पिटल ते आदर्श मार्केट आहे किंवा शिवूड स्टेशनच्या बाजूचा ब्रिज आहे ते नवीन 50 सेक्टर नवीन 50 चा रस्ता डांबरीकरण केल्यानंतर केवळ 15 दिवसामध्ये रस्ता खराब होतो सर्व खडी बाहेर येते याविरुद्ध जाब विचारण्यासाठी मनसेचे शिष्टमंडळ हे कार्यकारी अभियंता मदन वागचौडे यांना जाब विचारण्यासाठी आलेले होते आज आम्ही त्यांना विचारलं की हे कसं काय झालं तर ते सुरुवातीला उडवाडवीची उत्तर देत होते कंत्राटदाराची बाजू घेत होते पण त्यानंतर महाराष्ट्र सैनिक आणि मनसे पदाधिकारी आम्ही आक्रमक झालो आणि त्यानंतर आम्ही तिथे ठिय्या आंदोलन केलं काही वेळ मग त्यानंतर त्यांनी मान्य केलं की खरंच त्या कंत्राटदाराची चूक आहे आणि त्या कंत्राटदारावरती कारवाई होणार आहे त्याचप्रमाणे शिवूड स्टेशनच्या बाजूला सेक्टर 30 येथे महानगरपालिकेची नवीन शाळा तयार झालेली आहे त्या शाळेचे वर्ग आता नुकते सुरू झाले तर एका वर्गामध्ये स्लॅब पडलेला आहे म्हणजे एवढं निकृष्ट बांधकाम ही शाळा सुरू होते आत्ता सुरू केलं बांधकाम नुकतंच बांधकाम आहे आणि लगेच स्लॅब पडतो त्याचाही आम्ही जाब विचारला आणि आम्ही जो महानगरपालिकेचा भोंगळ कारभार आहे त्यासाठी आम्ही महानगरपालिकेला आम्ही एक विडंबनात्मक कविता भेट दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही त्या रस्त्यावरती असलेला जो गाळ आहे हा गाळ ही जी खडी आहे रेते खडी आहे डांबर वापरत नाही त्यांनी खडी वापरलेली आहे ही खडीही आम्ही त्या अधिकाऱ्यांना भेट देण्याचा प्रयत्न केला अधिकारी ही खडी घेत नव्हते म्हणून आम्हाला मनसेला तिथं आंदोलन करावं लागलं तर इथे तुम्ही बघू शकता या आम्ही विडंबनात्मक कविता आम्ही हे केलेली आहे त्यांना दिलेली आहे कविता अशी आहे की एरे 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 पावसा सर्वांना मिळतो पैसा अधिकारी झाला खोटा खड्डा पडला मोठा एग सरी कंत्राटदाराची अकाउंट भरी सहर आली धावून डांबर गेले वाहून पाऊस पडतो रिमझिम अपघात होतात धडामधम पाऊस पडतो मुसळधार वाहन चालकांचे जीव स्वस्त फार हे जे महानगरपालिकेतलं वास्तव आहे आणि महानगरपालिकेतला जो भ्रष्टाचार आहे प्रचंड भ्रष्टाचार त्याचे जळजळीत वास्तव आहे आणि त्या बाबतीत मनसेने आज जाब विचारलेला आहे आणि त्यांच्याकडून लेखी उत्तर घेतलेलं आहे की ते तो जो कंत्राटदार आहे सदर जॅक इन्फ्रास्ट्रक्चर नावाचा त्याच्यावरती कारवाई करा आणि त्याला काय आहे ते टाका अशी मागणी केलेली आहे तर अधिकाऱ्यांनी शेवटी आमचं मान्य केलं लेखी उत्तर दिलं की त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट आहे ह्याच्यापूर्वी त्याच्याविरुद्ध त्याच कामाबद्दल तक्रारी आल्या होत्या तर ह्याच्यावरती कारवाई सुरू आहे तर आम्ही आता वाट बघतोय की हे या कंत्राटदारावर या सदर कंत्राटदाराला कायमस्वरूपी काय आहे ते टाकतात की नाही जर त्यांनी सदर कंत्राटदारास काय आहे ते काय टाकलं तर ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन मनसे येत्या काही दिवसात इथे करेल अशी मी ग्वाही देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र